बगडू शिवारात दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी। बगडू व भौर शिवारात पिंजरा लावण्याची मागणी। कळवण तालुक्यातील बगडू ते भौर या शिवारात सोमवारी रात्री 9:30 दरम्यान बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात भौर येथील महिला रोहिणी प्रशांत पाटील जखमी झाल्यात। भौर येथील प्रशांत पाटील हे शेतकरी कुटुंब बगडू भौर रस्त्यावरील मळ्यात वास्तव्यास राहतात। रात्री 9:30 दरम्यान प्रशांत व त्यांची पत्नी रोहिणी पाटील हे दोघे कळवणहून बाजार करून दुचाकीने भौरकडे घरी जात होते। हे दोन्ही घराजवळ आले असताना घरापासून काही अंतरावरील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घालत प्रशांत पाटील व पत्नी रोहिणी पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। यात रोहिणी पाटील यांच्या डाव्या पायाला बिबट्याने नखांनी व दातांनी जीवघेणा हल्ला करत जखमी केले। या दाम्पत्याने घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केली असता बिबट्याने तिथून धूम ठोकली। जखमी महिला रोहिणी पाटील यांना तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले। पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच तात्काळ वन विभागाचे वनपाल, वनरक्षक व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मागील काही दिवसांपासून येथील परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून शिववस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। तरी वन विभागाने त्वरित लक्ष घालून येथील परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बगडू व भौर शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे। मराठी केसरी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।